नमस्कार. मीरा सत्या दोघं राजवीरच्या आजीच्या घरात 2 दिवसासाठी राहायला गेलेले असतात. तिथे या दोघांना आलेलं पाहून राजवीरच्या आजीला खूपच टेन्शन येतं. कारण मीरा आणि सत्या जर या ठिकाणी राहतील तर देविकाला नक्कीच पाहतील आणि मग सगळं भांडं फुटेल. आता मात्र देविकाच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहून मीरा म्हणत असते, काय झालंय मावशी, तू खूप जास्त विचारात आहे असं का दिसतंय मला. त्यावर लगेचच आता देविकाची आई म्हणत असते, अगं काही नाही असं. अशातच आता सत्या म्हणत असतो, मावशी काहीतरी आहे तुझ्या मनात, काही असेल तर निसंकोचपणे बोल. त्यावर मात्र देविकाच्या आईला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आपण पाहतोय थेट मीराला आता समोरून आलेल्या राजवीरने धावत येऊन मिठी मारलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय राजवीर सत्यालाही मिठी मारतो आणि अशातच आता थेट राजवीर म्हणत असतो, अले वा मीला मावशी, सत्या काका, तुम्ही पण दोघं इथे राहायला आलात. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, आम्ही पण दोघं म्हणजे अजून कोण आलंय. त्यावर मात्र आता देविकाच्या आईला खूपच टेन्शन येतं. राजवीर आता फ्लो मध्ये जर बोलून गेला तर खूप मोठी गडबड होईल. लगेचच आता राजवीरची आजी थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात राजवीरने सांगून टाकलेलं असतं, माझी मावशी पण आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, अच्छा तुझी मावशी पण आली आहे का. आणि अशातच आता थेट देविकाच्या आईने विषय बदललेला असतो आणि ती लगेचच म्हणत असते, मीरा तो बघ तुमच्यासाठी तो रूम आहे, जा तुम्ही दोघांनी फ्रेश होऊन घ्या. आणि अशातच आता त्या दोघांना देविकाच्या आईने एका रूम मध्ये पाठवलेलं असतं. देविकाच्या आईला प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता कसं मॅनेज करायचं, एकाच घरात लपवाछपवी करायची तरी कशी. अशातच आता थेट देविकाची आई देविका ज्या रूम मध्ये लपून असते त्या रूम मध्ये जाते. तेवढ्यात देविका म्हणत असते, आई काय केलंस तू हे, काय गरज होती तुला त्या दोघांना इथे ठेवून घ्यायची, आता मी या घरामध्ये किती वेळ लपून राहायचं. त्यावर देविकाची आई म्हणत असते, अगं जरा तरी विचार कर, त्यांना तोंडावरच कसं सांगू मी तुम्ही घराबाहेर जा म्हणून, आणि त्यांनी आपल्याला किती मदत केली आहे, अशी कशी विसरायची. त्यावर लगेचच आता काय बोलावं हे देविकाला आणि देविकाच्या आईला सुद्धा कळत नसतं. दोघं एकदम निबोल झालेले असतात. अशातच आपण पाहतोय थेट देविकाची आई म्हणत असते, हे बघ काळजी करू नको, 2 दिवसाचा प्रश्न आहे, तू एक काम कर, याच घरामध्ये लपून राहा, या रूम मध्ये, मी तुला जेवण वगैरे इथेच आणून देईन, अजिबात बाहेर येऊ नको, सगळं काही नीट होईल. त्यावर देविका म्हणत असते, नाही नाही, हा राजवीर काही ना काही घोळ घालणारच. अशातच आपण पाहतोय आता मीरा फ्रेश व्हायला गेलेली असते आणि तेवढ्यात राजवीर त्या रूम मध्ये जातो जिथे ती संदूक ठेवण्यात आलेली असते. राजवीर खेळता खेळता ती संदूक बाहेर घेऊन येतो आणि तेवढ्यात देविकाचं लक्ष राजवीर खेळत असलेल्या संदूककडे जातं आणि लगेचच आता देविका मनातल्या मनात बोलते, या संदूकला याआधी कुठेतरी पाहिलंय. आणि अशातच आता देविकाने राजवीरला इशारा करून ते आतमध्ये बोलवलेलं असतं. राजवीर ते संदूक घेऊन आत जातो. संदूकला ओपन करून पाहिल्यावर देविकाच्या समोर सगळा गुरफटणाऱ्या प्रश्नांचा संच भरलेला असतो. देविका त्या संदूक मधले काही फोटो पाहते आणि एक चिठ्ठी पाहते. त्यातून देविकाला कळून चुकलेलं असतं की हे जर सत्यासमोर उघड झालं तर निश्चितच याचा खूप मोठा बवाल होणार आहे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता देविका स्वतःच्या आईला म्हणत असते, हे बघ आई, आता तर मला असं वाटतंय मला लपून राहायची गरज नाहीये, माझं जे काही सत्य आहे ना ते आता या दोघांसमोर आलं तरी चालेल, आणि हेच दोघं मला आता त्या घरात पुन्हा मानाने बोलवतील की नाही बघ. त्यावर देविकाची आई म्हणत असते, काय बोलतेस ना तू, तुला तरी कळतंय का. त्यावर देविका म्हणत असते, आई नको टेन्शन घेऊ तू, आता बघ काय करते मी. आणि अशातच आपण पाहतोय देविकाच्या आईच्या कानात काहीतरी कुजबुजलेलं असतं आणि तेवढ्यात देविकाची आई म्हणत असते, बघा तू सांगतेस म्हणून मी असं करते, नाहीतर म्हणशील खूप मोठी गडबड झाली म्हणून. त्यावर देविका म्हणत असते, नाही होणार गडबड, तू फक्त मी सांगितलं तसं कर. आणि अशातच आपण पाहतोय थेट देविकाने सांगितल्याप्रमाणे केलेलं असतं आणि मग मीरा फ्रेश होऊन हॉलमध्ये आलेली असते. तेवढ्यात
मीराला देविकाच्या आईने काहीतरी सांगितलं आणि मग मीरा त्या रूम मध्ये जाते ज्या रूम मध्ये आधीपासूनच देविका बसलेली असते. देविका पाठमोरी असते. समोरच बसलेल्या देविकाला पाहून मीरा कन्फ्यूज होते. मीरा स्वतःशी बोलत असते, ही तर बहुतेक देविकाच आहे. आणि अशातच आता मीरा म्हणत असते, देविका तू? त्यावेळेला देविका वळते आणि अशातच आता थेट देविका म्हणत असते, हो मीरा, मी देविका. हे वाक्य ऐकल्यावर आता मीरा म्हणत असते, म्हणजे राजवीरची मावशी तू आहेस तर? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, ते सगळं नंतर, आधी मला सांग तुझ्या नवऱ्याचा काय भूतकाळ आहे? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाला थेट मीरा म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, तू तुझ्या नवऱ्यापासून काहीतरी लपवलंयस असं वाटतंय मला. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, हे बघ, यांच्यापर्यंत काही जाऊ द्यायचं नाहीये. खरं तर मला यांच्यापासून काही लपवायचं नाहीये, पण त्याच्यासाठी योग्य वेळ येणे गरजेची आहे. आता मला त्यांना काही सांगायचं नाहीये. ज्या वेळेला योग्य वेळ येईल तेव्हा मी सगळं काही सांगेन. आणि अशातच आता देविका म्हणत असते, नाही, मी तोपर्यंत थांबणार नाही. मी आत्ताच्या आत्ता सत्याला जाऊन सगळं काही सांगणार आहे. त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते, हे बघ देविका, असल्या प्रकारची गडबड करू नकोस. त्यावर देविका म्हणत असते, गडबड नाही तर मी सगळं आता उलगडून ठेवणार आहे. सत्याला आतापर्यंत अंधारात ठेवलंस तू. त्यावर मीरा म्हणत असते, देविका, उगाच माझ्यावर कसल्याही प्रकारचा आळ घालू नकोस. मी यांना कोणत्याही प्रकारे अंधारात ठेवलेलं नाहीये. यांचंही सत्य मला आत्ताच कळालं आहे. पण मी या योग्य वेळेची वाट पाहते आणि मग त्यांना सगळं काही सांगणार आहे. त्यावर देविका म्हणत असते, तू वाट पहा योग्य वेळेची, पण मी आत्ताच सत्याला जाऊन सगळं काय सांगणार आहे. तेवढ्यात मीरा म्हणत असते, देविका, अगं काय चाललंय तुझं? स्वतःचा विचार कर जरा. त्यावर देविका म्हणत असते, मी माझाच विचार करते. त्यावर मीरा म्हणत असते, म्हणजे? त्यावर देविका म्हणत असते, माझं एक काम करावं लागेल तुला. ते केलंस तर मी तुझं काम करीन. त्यावर मीरा म्हणत असते, तुझं कोणतं काम आणि तू माझं कोणतं काम करणार आहेस? त्यावर देविका म्हणत असते, माझा पुन्हा त्या घरात प्रवेश झाला पाहिजे आणि मी पंकज बरोबर आनंदाने संसार करीन, असं काहीतरी सेटिंग कर. त्यावर मीरा म्हणत असते, यामध्ये तुझीच चुकी होती. तूच बाईसाहेबांशी खोटं बोलून त्या घरात शिरलीस आणि त्यानंतर त्यांचा विश्वासघात केलास. सांग ना मला, त्यात माझी काय चुकी आहे? आणि आता हे सगळं पुन्हा जुळवून आणायचं, खरंच हे माझ्याच्यान शक्य होईल का? हा आधी विचार कर. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, या गोष्टीचा विचार मी नाही करणार तर तू करायचा आहे. कसंही करून माझा त्या घरात प्रवेश होईल याची सोय तू कर. त्यावर मीरा म्हणत असते, नाही, अजिबात नाही. त्यावर देविका म्हणत असते, ठीक आहे, मग मी आत्ताच्या आत्ता सत्यासमोर त्याचा सगळा भूतकाळ एकदम उपस्थित करून टाकते. त्यावर मीराला खूप टेन्शन येतं आणि मीरा स्वतःशी बोलत असते, या देविकाने तर मला सगळ्या बाजूने अडकवून ठेवलंय. नाही ऐकलं तर माझी पंचायत करायला तयार आहे. काय करू मी? असा विचार आता मीराच्या मनात आलेला असतो. आणि अशातच आता मीराला शेवटी नाईलाज असतो. देविकाची गोष्ट मान्य करावी लागते. तेवढ्यात आपण पाहतोय आता देविकाची आई तिथे आलेली असते. ती म्हणत असते, मीरा, देविका, दोघांनी बसा, मला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते, आई, आई प्लीज, इथे काही बोलू नको. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, काय ग मावशी काही बोलतायत तर त्यांना का अडवतेस तू? यावर आता देविकाला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि देविका फुल कन्फ्यूज झालेली असते. देविका स्वतःशी बोलत असते, माझी आई आता सगळ्या ह्याची माती करणार. तेवढ्यात आपण पाहतोय मीराला थेट असं देविकाची आई बोलते, हे बघ मीरा, माझ्या पोरीची खरंच चूक आहेच, मला मान्य आहे, पण तिचा विचार तुम्ही लोकांनी करायला हवा. तिच्या संसारामध्ये विष घालवण्यापेक्षा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराला आता थेट मागून आलेल्या राजवीरनं म्हटलेलं असतं, हो मावशी, माझी मावशी खूपच छान आहे, तुम्ही तिचा आनंदाने स्वीकार करा. त्यावर लगेचच आता देविकाने राजवीरला मिठी मारलेली असते आणि तेवढ्यात देविकाची आई म्हणत असते, हे बघ मीरा, माझ्या पोरीने आतापर्यंत तुमच्यापर्यंत असलेलं सगळं सत्य लपवून ठेवलं, पण खरंच एक गोष्ट सांगू का, माझ्या मुलीचा हा जो मुलगा आहे ना, तो खूपच गुणी आहे. ह्याला जरी त्याने स्वीकारलं तरी मला चालेल. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, काय, या देविकाचा मुलगा आहे हा?
त्यावर लगेचच आता देविकाने कपाळावर हात मारलेला असतो. देविका म्हणत असते, आई काय घोळ घालून ठेवलास तू, काय बोलायची गरज होती तुला, गप्प बसता येत नाही का. त्यावर मात्र आता देविकाला थेट मीरा म्हणत असते, ए देविका, अडकलीस ना चांगली, म्हणून तुला म्हटलं होतं माझ्या नादाला लागू नकोस. त्यावर देविका म्हणत असते, हे बघ मीरा, तुला कळून चुकलंय ना, हा मुलगा माझा आहे, मला काही फरक पडत नाही. तुला जर तुझ्या नवऱ्याचा विचार करायचा असेल तर बघ, मला त्या घरात लवकरात लवकर प्रवेश दे. त्यावर मीराला खूप टेन्शन येतं. मीरा स्वतःशी बोलत असते, जे माझा चान्स शक्य नाहीये ते कसं करू मी. अशातच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते, थांब मी काय ते विचार करून सांगते तुला. आणि मग मीरा त्या बेडरूम मध्ये जाते जिथे सत्या आराम करत असतो. सत्याला देविकाच्या विचाराने प्रभावित झालेली मीरा उठवते आणि म्हणत असते, अहो आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघायला हवं. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, काय ग धूमकेतू, काय झालंय, काय अचानकपणे निघायचं म्हणतेस तू, आत्ताच तर आलोय आपण. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून देविका येते आणि म्हणत असते, अरे सत्या, तुला लगेच निघायची काय गरज आहे, चांगला 4 दिवस राहा इकडे. त्यावर सत्या म्हणत असतो, धूमकेतू, हे काय चाललंय सगळं, ही देविका का दिसते मला समोर आणि तिचा आवाज देखील का ऐकू येतोय. त्यावर सत्याला मीरा म्हणत असते, कारण ती स्वतः या घरात राहत आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो, म्हणजे मावशीने आपल्यासारखा हिला पण इथे आधार दिला की काय. त्यावर मीरा म्हणत असते, नाही हो, हे तिचंच घर आहे, तिचाच मुलगा आहे राजवीर. हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, काय राजवीर हिचा मुलगा आहे, म्हणजे ही मावशी देविकाची आई आहे. त्यावर लगेचच आता सत्याला मीराने हो म्हटलेलं असतं आणि सत्या म्हणत असतो, काय गे देविका, तुझी हिंमत कशी झाली, तुला एक एवढा मोठा मुलगा असताना माझ्या भावाशी लग्न करायची. त्यावर सत्याला आता देविका म्हणत असते, झालं गेलं विसरून आता पुन्हा मला घरात प्रवेश द्या, नाहीतर तुमच्या दोघांचं काही खरं नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता सत्या म्हणत असतो, धूमकेतू, एक कानाखाली आवाज काढीच्या, बोलते कसं ही आपल्याशी. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, गप्प बसा ना तुम्ही, नको तिथे काही बोलू नका, नाहीतर सगळी गडबड व्हायची. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो, म्हणजे तुला म्हणायचं काय आहे, तू का घाबरतेस हिला. त्यावर लगेचच आता काय बोलावं हा विचार आता मीराच्या मनात आलेला असतो. मीरा लगेचच म्हणत असते, मी काय म्हणते, आपण देविकाला पुन्हा आपल्या त्या घरामध्ये निरुपाईंशी बोलून एकदा एंट्री दिलीच पाहिजे. त्यावर सत्य म्हणत असतो, डोकं फिरले का तुझं, निरुपा हिला पुन्हा दारात सुद्धा उभी करणार नाही, पण का का तुझ्या मनात अचानकपणे असा विचार येतो. त्यावर लगेचच आता मीरा असं म्हणत असते, मावशींकडे बघून, मावशींची इच्छा आहे तिचा संसार पुन्हा रुळावर लागावा. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, अगं पण ती आत्तापर्यंत आपल्याशी किती वेळा खोटं बोलली आणि आता तर इथे आपल्याला नवीन सत्य कळलंय की राजवीर तिचाच मुलगा आहे, म्हणजे आपल्या पंकजची किती मोठी फसवणूक होते याचा विचार कधी केलायस का. त्यावर लगेचच आता देविकाला मीरा म्हणत असते, देविका, हे देखील यांचं बरोबर आहे, याच्यावर काय म्हणणं आहे तुझं. त्यावर देविकाने असं म्हटलेलं असतं, चूक झाली माझ्याकडून, त्याच्याबद्दल मी माफी मागायला तयार आहे, आता काय बच्चे के जान लोगे क्या. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता सत्या म्हणत असतो, ए डायलॉग मारू नकोस, डायलॉग मारण्यात तू पटाईत आहेस हे चांगलंच माहिती आहे मला, पण याचा अर्थ हा नाही की तू माझ्या संपूर्ण घराला उल्लू बनवून ठेवशील. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, धूमकेतू, आता फार विचार करू नको, चल झोपायला ये. आणि अशातच आता सत्या आणि मीरा त्या बेडरूम मध्ये झोपण्याचा प्रयत्न करत असतात, पण इकडे देविकाच्या मनात खतखत सुरू असते. ती स्वतःशी बोलत असते, हा सत्या तर लय वाकड्यात जातोय, पण मला या मीराच्या मदतीनेच सत्याला समजावं लागणार आहे. आणि लगेचच आता देविकाने मेसेज केलेला असतो मीराला. मीरा मेसेज पाहते, त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, बघ मीरा, मला काय हवंय ते मी तुला सांगितलंय, पण मला त्या मनासारखं घडलं नाही तर तुझ्या नवऱ्याला त्याच्या आईचं सगळं सत्य सांगणार मी, आणि वेळ यायच्या आधीच त्याला सत्य कळलं तर तो तुला लाथाडेल, कारण तू त्याला खरं काही सांगितलं नाही म्हणून. त्यावर लगेचच आता मीरा जागा राहून विचार करत असते, काय करू मी, काय करू. आणि अशातच आता गाढ झोपलेल्या सत्याला पाहून मीरा स्वतःशी बोलत असते, मला माझ्या नवऱ्याला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाहीये, त्यासाठी मला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला तरी चालेल,
या देविकाला मला तिची जागा मिळवून द्यायलाच हवी, मग पुढे जाऊन मी तिची बरोबर वाट लावते असा विचार आता या देविकाच्या विरुद्ध असलेल्या मीराच्या मनात आलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय मीराने आता सकाळ सकाळ थेट देविकाला मेसेज केलेला असतो, नको काळजी करूस तू, तुझ्या मनासारखं घडेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हद्दीत राहा. आणि हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका म्हणत असते, थँक्यू सो मच मीरा, मला माहित होतं मला मदत तूच करशील आणि बघ शेवटी मला मदत तू केलीसच. त्यावर लगेचच आता मीराने असं म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मदत करते मी, याचा हा गैरफायदा घेऊ नको. उद्या जर मला कळलं की तुझं आणखी काही सत्य बाकी आहे, त्यानंतर तुला पूर्णपणे सोलपटवून ठेवीन मी. त्यावर देविका म्हणत असते, असलं कोणत्याच प्रकारचं सत्य माझं उरलेलं नाहीये. राजवीर माझा मुलगा आहे हे तर तुला कळून चुकलंय. राजवीरची आई मी आहे, राजवीरचा खरा बाप मला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहतोय. आता मला माझ्या मुलासकट त्या पंकजने ऍक्सेप्ट केलं पाहिजे, असा काहीतरी प्रयत्न कर. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, जे शक्य नाहीये ना ते बोलू नकोस. पंकज तुझ्या मुलाला का ऍक्सेप्ट करेल हा आधी विचार कर ना. त्यावर लगेचच आपण पाहतोय देविकाला स्पष्टपणे आता मीराने असं म्हटलेलं असतं, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मुलासाठी आता काय करायचं किंवा काय नाही करायचं याचा सर्वस्वी अधिकार तुझा आहे, पण लक्षात ठेव त्याला कायमस्वरूपी आपल्या घरात राहता येईल की नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. कारण तो मुलगा दिसायला खूप छान आहे, समजूतदार आहे, तर कदाचित त्याला तुला हॉस्टेलमध्ये ठेवावं लागेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, धूमकेतू एवढ्या गोड मुलाला हॉस्टेलमध्ये का ठेवायची, आपल्याकडे काय जागा कमी आहे का. त्यावर लगेचच आपण पाहतोय देविकाने लगेचच सत्याला म्हटलेलं असतं, सत्या खरंच मानलं तुला, एवढा विचार करतोस तू माझ्या मुलाचा. त्यावर सत्या म्हणत असतो, मी तुझ्या मुलाचा नाही तर त्याच्या फायद्याचा विचार केलाय. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाला खूपच बरं वाटतं आणि देविका म्हणत असते, खरंच तुमच्यासारखे भाऊ आणि वहिनी भेटले, मी खरंच नशीबवान आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेत वेगळं काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.